मित्रांनो, फायनली पीक विमा स्टेटस हे अप्रूव्ह होणं सुरू झालेलं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक विमा स्टेटस हे मंजूर झालेले आहेत आणि त्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा वितरित होणार आहेत. तर ते जिल्हा कोणता आहे आणि जिल्ह्यातील कोणत्या घटकाअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वाटप होणार आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ही आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यवंशी, स्वागत आहे कृषी मेनू चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर बऱ्याच दिवसापासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत असणारे आंबे या बहारमधील जे जवळपास बघायचं झालं तर मोसंबी, डाळिंब, केळी, आंबा आणि पपई या पिकांचे जे फळपीक विमा काढलेले शेतकरी होते, असे शेतकरी जळगाव जिल्ह्यातील जे पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर या रकमा वितरित होण्याला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, नॉर्मली बघायचं झालं तर माहिती आलेल्यानुसार जी भारतीय कृषी विमा कंपनी आहे, त्या भारतीय कृषी विमा कंपनी अंतर्गत जवळपास 70 ते 80% शेतकऱ्यांचे क्लेम हे मंजूर झालेले आहेत आणि जे उर्वरित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर होणं हे सुरू झालेलं आहे. आणि त्या शेतकऱ्यांच्या जे स्टेटस आहेत ते रक्कम वगैरे दाखवली गेली आहे आणि काही शेतकऱ्यांचे जे क्लेम आहेत ते अवेटेड वगैरे होतं, तर त्यांचे क्लेम हे मंजूर होणं सुरू झालेले आहे, अप्रूव्ह होणं सुरू झालेले आहे. आणि त्या अंतर्गत आता शेतकऱ्यांचे जेवढ्या शेतकऱ्यांचे आता त्यांचा विचार काय सांगतो, तर भारतीय कृषी विमा कंपनीचं म्हणणं आहे की बुवा 70 ते 80% ज्या शेतकऱ्यांचं जे कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे, ज्या शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर झालेले आहेत, अशा शेतकऱ्यांना आम्ही सध्या दिवाळीच्या टायमिंगमध्ये ही रक्कम वितरित करणार आहोत. परंतु जे उर्वरित शेतकरी आहेत 30%, समजा आपण पकडूया 30%, जे उर्वरित शेतकरी आहेत ज्यांचे क्लेम अद्याप मंजूर नाहीत परंतु प्रोसेसिंगला म्हणजे मंजूर होणं सुरू झालेलं आहे, अशा शेतकऱ्यांना जवळपास 30 ऑक्टोबरपर्यंत या रकमा वितरित होतील. आता सर्व शेतकरी वाटत असतील, सर्व शेतकऱ्यांना वाटेल की बुवा दिवाळीमध्ये सरसकट जेवढे शेतकरी आंबे बहारमध्ये येतात, जवळपास केळी, आंबा, त्यानंतर डाळिंब, त्यानंतर मोसंबी, पपई या पिकांचे जे पीक विमा काढलेले शेतकरी आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांना वाटत असेल की दिवाळीमध्ये तुमच्या सर्वांच्या खात्यावर या रकमा वितरित होतील. परंतु नाही मित्रांनो, तुम्ही जर त्या 70% शेतकऱ्यांमध्ये बसलेले असाल, आता ते कसं ओळखायचं तुम्हाला सांगतो. तुमचं स्टेटसमध्ये रक्कम दाखवत असेल, तुमचा क्लेम मंजूर असेल, अप्रूव्ह असेल, तर कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं असेल, तर तुम्ही 100% तुम्हाला तुमच्या खात्यावर लवकरच रक्कम वितरित होणार आहे. परंतु तुमच्या जर याच्यामध्ये स्टेटसमध्ये सध्या मंजूर झालेलं नसेल, अप्रूव्ह झालेलं नसेल, कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत असेल, तर तुमच्या खात्यावर रक्कम जमा व्हायला जवळपास 30 ऑक्टोबरपर्यंतचा वेळ आहे, कालावधी आहे. तर हीच गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. कारण की तुम्हाला वाटेल, तुम्ही जर जळगाव जिल्ह्यातून असाल आणि तुम्हाला वाटेल की बस चला दिवाळीला आता आमच्या खात्यावर रक्कम वितरित होईल वगैरे वगैरे, तर तसं नाही होणार मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा वितरित दाखवल्या गेल्या आहेत, अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा वितरित होणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.